नायलॉन मांजावर बंदी असूनही मांजा सर्रासपणे विकला जातो, त्यामुळे अपघात देखील होत असून पोलीस आणि प्रशासन नेमका करतंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत। पाहूयात। नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा त्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे। त्याचबरोबर दरवर्षी अनेक जण जखमी होत आहेत। तात्पुरती कारवाई होते आणि पुन्हा पुढच्या वर्षी ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे नायलॉन मांजाची विक्री सुरूच राहते। यवतमाळमध्ये तर 15 दिवसात 4 ते 5 जण नायलॉन मांजामुळे जखमी झालेत। नुकत्याच झालेल्या घटनेत पिता पुत्र जखमी झाल्याची घटना समोर आलेली आहे। मनोज जयस्वाल आणि त्यांचा मुलगा नमन जयस्वाल हे नायलॉन मांजामुळे जखमी झाले। मनोज जयस्वाल हे बाईकवरून शाळेत मुलाला सोडण्यासाठी जात होते। त्यावेळेला पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला आणि वाहनावरचं नियंत्रण सुटून ते खाली कोसळले। यात दोघेही बाप-लेक जखमी झाले। 15 दिवसांपूर्वी प्रशांत राऊत यांचाही मांजामुळे गळा चिरला गेला आणि ते जखमी झाले। त्यानंतर उमरसरा परिसरात दुकानात जात असताना एका बालिकेच्या मानेला मांजा गुंडाळला गेल्यानं ती जखमी झाली। या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा 2 जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे। नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे। पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी एक कारवाई केली होती, तरीही यवतमाळ शहरासह जिल्ह्यात त्याची सर्रास विक्री सुरू आहे। मांजामुळे नागरिक जखमी होत आहेत, तर दुसरीकडे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचे बळी जात असल्यानं पक्षीप्रेमी संताप व्यक्त करतायत। सर्रासपणे सुरू असलेल्या विक्रीवर आता तरी कारवाई होईल का असा प्रश्नही सध्या उपस्थित होतोय। प्रशासनाचा साठवलोट असल्याचं आमच्या या शंका उपस्थित होत आहे। आताच भोसा रोडवरती या नायलॉन मांजाने आमच्या एका मित्राचा गळा कापला गेला, त्याचं नाव आहे प्रशांत राऊत। एवढ्या मोठ्या प्रमाणात यवतमाळमध्ये हा मांजा विकला जात असताना प्रशासन याकडे कसं दुर्लक्ष करू शकतो किंवा कोणत्या जो कोणी विक्रेते आहे त्याच्यावर कारवाई का होत नाही अशी आता आमच्या मनात शंका उपस्थित आहे। नायलॉन मांजावर बंदी असली तरी सुद्धा त्याची विक्री सुरू आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच नागरिक शंका व्यक्त करतायत। शासनाने याच्यावर बंदी टाकलेली असली तरी मोठ्या प्रमाणात शहरात मांजाचा वापर होत आहे, त्याने पतंग उडवल्या जात आहे। नायलॉन मांजाने पतंग उड़ानेवालों कठोर कार्रवाई करने देवी। रास्ते में एक मांजा है नायलॉन वाला, मेरे पापा ने हाथ से हटाने की कोशिश की और वो हटा, फिर पापा का थोड़ा सा गला भी चिर गया। तर नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा त्याची सर्रास विक्री होत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। आपली काही क्षणांची हौस एखाद्याला कायमस्वरूपी अधू करू शकते किंवा एखाद्याचा जीवही घेऊ शकते, त्यामुळे मौज मजा करा, पण जीव घेण्या नायलॉन मांजाला नाही म्हणा। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।